श्रावण मासाच्या पावन पर्वात दररोज अनुभवूयात संत साहित्याचे अभ्यासक आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांचे ज्ञानेश्वरी भावदर्शन, अर्थात ज्ञानेश्वरीच्या सर्व 18 अध्यायांचं सहज सोप्या भाषेत भावार्थ दर्शन तुमच्या आवडत्या आर चॅनलवर दररोज सकाळी 8, दुपारी 1:30 आणि रात्री 8 वाजता सहकुटुंब पाहायला विसरू नका. ज्ञानेश्वरी भावदर्शन याचे प्रायोजक आहेत महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय. श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम. येषां चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं. श्री विनायकं गुरुर्वंदे भवबंध विमुक्तये. ज्ञान प्रताप विलसत्वचनामृतंच. अद्वैत भाव पटुता महित बुद्धि रहस्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एव. श्री रंगनाथ गुरुराज नमोस्तु तोभ्यं. श्री रंगनाथं गुरुर्वाजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं. प्रभावती क्षेत्र निवासिनंतं नमामि वेदान्तमिदं वरिष्ठम्. रामकृष्ण हरी माऊली. काल आपण पाहिलं काही व्यक्ती आणि काही साहित्य कृती हे चिरंतनाचं वरदान लिहून या भूतली प्रकट होतात. निसर्ग नियमाप्रमाणे आपल्याला माहित आहे की तारुण्याच्या प्रमादावर आणि उंबरठ्यावर जेव्हा वृद्धत्वाची झुळूक लागते, की वृद्धत्वाची जाणीव व्हायला लागते, तेव्हा तारुण्यामधले जे सारे भाव आहेत हे आपोआप पाठीमागे पडायला लागतात. वृद्धत्वामध्ये शरीराच्या जीर्णतेची जेव्हा जाणीव व्हायला लागते, तेव्हा मृत्यूच्या उंबरठ्यावर दुःखमय जीवन जे आहे, या दुःखमय जीवनाचा कधीतरी शेवट व्हावा याची वाट अनेक मंडळी पाहत बसलेली असतात. परंतु काही माणसं ही चिर तरुण राहतात. याला सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे की मी कालच्या भागात सांगितल्याप्रमाणे शरीर संबंधीचा पासारा, इंद्रियजन्य भाव याच्या पलीकडं ही व्यक्तिमत्व गेलेली असतात. ग्रीष्माची काहिली सुरू झाली की झाडांची पानं आपोआप गळायला लागतात आणि झाडांची पानं गळून एखाद्या तपस्व्याप्रमाणे ही झाडं उभी राहतात. परंतु पुन्हा यांना नवसंजीवनी प्राप्त होते. काही गोष्टीला मर्यादा आहेत, पण काही गोष्टी अमर्यादा आहेत. म्हणजे ग्रीष्माची कायली सुरू झाली म्हणून समुद्र आटून गेला असं आजपर्यंत कधी घडलं नाही, पूर्णच आटला असं. परंतु काल मी तुम्हाला म्हटलं छोट्या मोठ्या नद्या आटतात. सागर हा ग्रीष्माच्या कायलीनं कधी आटत नाही. अनेक प्रकारे विकार जरी निर्माण झाले तर आकाश विकारी झालं असं कधी होत नाही. श्रोते हो, काही व्यक्तिमत्वाचं आणि साहित्य कृतीचं असं आहे. हे ज्ञानदेवांच्या या 6व्या अध्यायातल्या 2 ओव्या तुम्हाला मी सांगून त्याचं स्पष्टीकरण केलं की काही लोक चिरतारुण्याचं वरदान लिहून येतात आणि साहित्य कृती हे चिरतारुण्य या देशातल्या प्रत्येक साधकाला, प्रत्येक जीवाला देण्याचं काम करतात. म्हणून मला वाटतं ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कपडे बांधून देवळामध्ये फक्त परतत्वाच्या अलौकिकाच्या स्पर्शासाठी वाचण्याचा ग्रंथ नाही. तर ज्ञानदेवांनी जे म्हटलं
अमूर्त जे रूप आहे ते मूर्त भावनेपर्यंत जायचं असेल तर आमच्या संतांनी सांगितलं, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय मुढा, अति मूर्ख त्या दगडा. अज्ञानाला ज्ञानी करणं हा या भगवद्गीतेच्या वरची टीका ज्ञानेश्वरीला लाभलेलं वरदान आहे. मी दगडप्राय आहे असं ज्याला वाटतं त्याला सज्ञानी भावनेपर्यंत नेणं हा ज्ञानेश्वरीचा उद्देश आहे. याच 6व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा माऊलीनं हे आत्मसामर्थ्य प्रकट केल्यानंतर ईश्वर आणि जीव यांच्यामधलं अंतर स्पष्ट करून नंतर माऊली जे योग प्रक्रिया आहे तिचं विश्लेषण जे आहे हे विश्लेषण करण्याकडे वळलेले आहे. परंतु पहिल्यांदा आपले समस्त वागविलासाचे भाव श्री ईश्वराच्या चरणी प्रकट करताना माऊलीनं म्हटलेलं आहे, ऐका एष श्री औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वस्ती जेथ. म्हणून तो भगवंतू निसंगाचा संग मातो किंवा निसंगाचा मातो. या ओवीमध्ये भगवंताच्या 6 गुणाचं वर्णन केलेलं आहे. भगवंत परमात्मा, मग 33 कोटी देवातला कुठलाही हा जो असा अव्यक्त रूपात आहे तो परमात्मा, जो व्यक्त रूपामध्ये आहे तो परमात्मा, जो दशावताराच्या रूपानं मानवी देहधारी अवतार म्हणून प्रकट झालेला आहे तो परमात्मा. या सगळ्यांचं माऊलीनं या पुढे या 6व्या अध्यायामध्ये विश्लेषण करण्याचं काम केलं आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय करावं याचंही विश्लेषण केलं. ज्ञानेश्वरी प्रश्न निर्माण करून त्याला अपूर्ण सोडणारा ग्रंथ नाही. जेव्हा प्रश्न निर्माण केला जातो तेव्हा त्या प्रश्नांचं उत्तरही ज्ञानोबा माऊलीनं ज्ञानेश्वरीचे 6वा अध्याय असेल, 7वा असेल, 8वा असेल, पुढे 10वा अध्याय असेल, या अध्यायाच्या निमित्तानं ही उत्तरं देण्याचं काम केलं. माऊली म्हणतात, जीव विकारी आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, दंभ, अहंकार या विकारानं जीव भरलेला आहे. आणि देव विकारी नाही तर एष श्री औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य या गुणांनी संपन्न आहे. यातल्या प्रत्येक गुणाचा आपण दशावताराच्या गुणाच्या आधारे छोटस विश्लेषण करणार आहोत. यश, या ओवीत पहिला शब्द आला यश. माझ्या कामात देव आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून या महाराजांच्या अभंगाप्रमाणे देव माझ्या बरोबर चालतो. नव्हे मी जे जे कर्म करतो ते भगवंत रूप आहेत असं ज्या पुरुषांना वाटतं, ज्या स्त्रियांना वाटतं, ज्या तरुणांना वाटतं ते जीवनात यशस्वी होतात. यश कधी प्राप्त होतं? सदा विजयवृत्ती मनोरथी, मी हारणारच नाही. कारण जर देव माझ्या बरोबर आहे तर मी हारेल कसा? आता हरतो की नाही हरतो हे प्रश्न रस्त्यावरचे आहेत. ते तुम्ही मला हे आपल्या एपिसोड संपल्यानंतर विचारले, सर हरतो की नाही हरतो, तर मी सांगेल हरण्यामध्ये सुद्धा एक जिंकणं असतं. कसं जिंकणं असतं की मी हारणारच नाही कारण देव माझ्या बरोबर आहे. आपल्या कामाला ईश्वरी शक्तीचं अधिष्ठान लाभलेलं आहे असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, तेव्हा कामात राम शोधल्या जातो, तेव्हा कामात कृष्ण शोधल्या जातो. अनेक यशस्वी पुरुषांनी किंवा यशस्वी जी उद्योगाच्या क्षेत्रातले असतील, अध्यात्माच्या क्षेत्रातले असतील, सामाजिक धार्मिक क्षेत्रातले असतील, या मंडळींनी आपल्या जीवनाचं अधिष्ठान म्हणून
भगवंताकडं पाहण्याचं काम केलं, त्यांना यश मिळालं. हे जे यश आहे, यश माणसाला आंधळं करतो नंतर, परंतु यश देवभोळं नाही, यश अंधश्रद्धाळू नाही. तर या इंद्रियांना यशस्वी होण्यासाठी बळ मिळावं म्हणून भगवंत या शक्तीचं अधिष्ठान जीवनामध्ये गरजेचं आहे. आता हे गरजेचं आहे तर तुम्ही किती वेळा देवळात गेला, तुम्ही कुठल्या स्वामींचे भक्त आहात, तुम्ही किती वेळा नाम जप करता, या गोष्टी पूर्ण गौण आहेत. का गौण आहेत? ज्याला हे वाटतं की माझा देव माझ्या कामात आहे, तर तो जसा दिसेल तसं मी त्याला आळविण्याचं, तसं मी त्याला भजण्याचं काम करेल. सावता माळ्याला तो भांगलणीमध्ये, कांद्यामध्ये, मुळ्यामध्ये, शेताच्या बांधावर दिसला. जनाबाईला दळणामध्ये, कांडणामध्ये, धुण्यामध्ये दिसला. या सगळ्या संत परंपरेची प्रमाण काय सांगतात? आपल्या नित्य कर्मामध्ये त्यांनी देव शोधला. आपल्याकडे देवाची आणि भक्तीची फारकत सामान्य माणसांची का झाली? कामातील एकनिष्ठता आणि समर्पणशीलतेचे भाव ईश्वरी अधिष्ठानाला व्यक्त करायचं काम करतात. आणि त्यामुळं हे सर्व संत सनकादिक योगी नव्हते, जपे नव्हते, महंती नव्हते, तपी नव्हते, तरीही ते यशस्वी झाले. त्यांच्या यशस्वीतेचं कारण आहे की ते फक्त आंधळे भक्त होतं असं नाही, तर त्यांनी आपल्या कर्माला देवत्व देण्याचं काम केलं. आणि कर्मे ईशू भजावा, देवाला भजायचं असेल तर आपल्या कर्मानं भजावं, हा त्यांनी आपल्या आचरणातून संदेश देण्याचं काम केलं. नाही का ते नौखालीमध्ये महात्मा गांधी जेव्हा अर्धवस्त्रानिशी गेले आणि नौखालीतल्या एका छोट्या मुलीनं महात्मा गांधीला बघितलं आणि महात्मा गांधीला एक प्रश्न विचारला की बापूजी, तुमच्या जीवनाचा संदेश काय? तेव्हा बापूजींनी त्या छोट्या लेकीला सांगितलं, बाळ, आमारी बाणी आमारी जीनी, आमची वाणी हेच आमचं जीवन आहे आणि आमच्या जीवनाच्या द्वारा आम्ही आदर्श प्रकट करतो. म्हणून मला वाटतं संत चरित्राचं आदराने श्रवण, लेखन, चिंतन का करावं? तर त्यांच्या वाणीला आणि त्यांच्या जीवनाला ईश्वरी शक्तीचं अधिष्ठान लाभलेलं आहे. भौतिक दृष्ट्या जरी आपल्याला यशस्वी व्हायचं झालं तर आत्मसामर्थ्याचा प्रबल मेरुदंड निर्माण करण्यासाठी हे ईश्वरी शक्तीचं अधिष्ठान असावं. पुढे माऊली म्हणतात श्री म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी पूजनानं मिळते का? लक्ष्मीचं व्रत केल्यानं लक्ष्मी मिळते का? लक्ष्मीचे जे अनेक आजपर्यंत देवी भागवत असेल, बाकीचं असेल, तिची जी अनंत रूप आहेत, याच्यातनं वर्णन केल्यानंतर ती मिळते का? तर याचं उत्तर ज्ञानोबा माऊलींनी इथं दिलेलं आहे. जेव्हा आपल्या कर्माला भगवंताचं अधिष्ठान आहे असं कळतं, तेव्हा लक्ष्मी सहित भगवंत आपल्या बरोबर येतो. भौतिक दृष्टीनं आपण लक्ष्मी सगुण अवताराची मानण्याऐवजी कधी कधी द्रव्य रूपानं, कधी कधी कौटुंबिक आत्मसंतोषाच्या रूपानं लक्ष्मीला मानण्याचं काम करतो. मराठवाडा, विदर्भ तिकडं अनेक पुरुष आपल्या पत्नीला लक्ष्मी म्हणतात. याला सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे की आत्मसंतोषाचे भाव प्रकट झाले की जे काही मिळतं त्यामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य आहे असं माऊली या ओवीमध्ये कथन करतात. भगवंताचा हा गुण आहे की जेव्हा मी तुझ्याबरोबर येईल तेव्हा एकटा येणार नाही, आलो तर लक्ष्मी सहित तुझ्याबरोबर येईल, कारण त्याला लक्ष्मी वल्लभ असं म्हटलं जातं. आणि लक्ष्मी वल्लभ तया जवळी, हा लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी सहित अशा भक्तांच्या जवळ राहतो. औदार्य किती उदार आहे देव. मी आपल्याला कर्मयोगात सांगितलेलं आहे, काहीतरी मागून आपल्या दुःखाचं रड गाणं
त्याच्या समोर व्यक्त करण्याचं काम करू नका. तो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे. तो पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूतामध्ये भरून उरलेला आहे. तो जळी स्थळी काष्टी पाशानी अनुरेणू आपल्या अस्तित्वाचं सामर्थ्य दाखविण्याचं काम करतो. तो जेव्हा जेव्हा आपण एका अन्य मनस्क अवस्थेत असतो तेव्हा तेव्हा आपल्या बरोबर येण्याचं काम करतो. कृष्ण अवतारामध्ये कृष्ण मथुरेमध्ये रम्मान असताना सुदामा झोपडीत जगत होता आणि सुदाम्याची पत्नी सुदाम्याला नेहमी म्हणायची, का हो या झोपडीमध्ये आपण झोपल्यानंतर वर चंद्राचं सूर्याचं दर्शन होतं, ऊन वारा थंडी पाऊस हे आपोआप या झोपडीमध्ये शिरतात. खायचं झालं तर 4 घरामध्ये भिक्षा मागितल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही. पाणी प्यायचं झालं तर एकच खापराची घागर, त्याच्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही. माझ्या अंगावरचं एक फाटकं लुगडं तुटकं लुगडं आणि तुमच्या अंगावरचं एक फाटकं धोतर, याच्या पलीकडं आपली काही संपत्ती नाही. आणि तुम्ही सगळ्या गावाला सांगता देव माझा मित्र आहे, देव माझा सखा आहे, एवढं गावाला ओरडून सांगता. मग देवाला हे जे आपलं दरिद्री जीवन आहे ना, हे कमी करण्यासाठी काहीतरी मागा ना. सुदामा दारिद्र्याची श्रीमंती लाभलेला तरीही आत्मसंतोषानं बहारून गेलेला जगातला श्रीकृष्णाचा पहिला भक्त आणि मित्र. असा भक्त, असा मित्र की ज्यानं आपल्याला पत्नीला समजावून सांगितलं, हे बघ माझा सखा माझा देव हा मथुरेचा आणि गोकुळचा राजा आहे. एकच शब्दात मी त्याला म्हटलो ना, हे देवा हे दगड विटाचं मातीचं लाकडाचं चंद्र सूर्य खाली झोपल्यानंतर दिसावेत असं घर देण्यापेक्षा मला सोन्याचा महाल दे. एका मिनिटात तो मला सोन्याचा महाल दे. पण मला एक सांग, तुला पौर्णिमेच्या रात्री चंद्राचं दर्शन घेण्याची उर्मी निर्माण झाली तर तुला सोन्याच्या महालाच्या बाहेर जावं लागेल चालत आणि मग चंद्राकडे बघावं लागेल. तुला आकाशात चांदण्यांचा आणि चंद्रांचा चाललेला प्रसन्न खेळ जर बघायचा झाला तर बाहेर जावं लागेल. तुला क्षणात येणारे सरसर शिरवे जेव्हा अंग अंगाला नाहू घालतात आणि पहिल्या पावसानं धरतीला जो सुगंध प्राप्त होतो तो जर चाकायचा झाला तर त्या सोन्याच्या महालातनं बाहेर जावं लागेल. अगं या चंद्रमुळी झोपडीमध्ये चंद्र सूर्यांचा दर्शन, चांदण्यांचा खेळ, धरतीचा सुगंध आपोआप तुला मिळतोय. मग कशाला काय त्याच्याकडे मागायचं. कपड्याचं म्हटलीस तर तो पितांबरधारी आहे, या पितांबराशिवाय त्यानं काही धारण केलेलं नाही. सहस्रावधी तो देईल, पण कपड्याच्या मोहात आपण जर गुंतलो तर त्याच्याकडे कधीच जाणार नाही. सोन्याच्या घागरी तो देईल आपल्याला शेकडो. पण वेडे, मे महिन्याच्या मध्यान्नीच्या वेळी जर तुला कडकडून तहान लागली तर सोन्याच्या घागरीतलं पाणी पिल्यानंतर तहान भागणार नाही. या खापराच्या घागरीतलं आपण जेव्हा पाणी पिऊ ना तेव्हा तहान भागेल. आणि राहिला प्रश्न अन्नाचा, धान्याची कोठार माझ्यासाठी तो इथं उघडी करेल. पण विचार कर, एकाची भाजी, दुसऱ्याची आमटी, तिसऱ्याची भाकरी, चौथ्याचं आणि काहीतरी, या सगळ्यांना एकत्र करून खाल्लं तर ते अमृतापेक्षा चविष्ट आणि गोड लागतं. याच्यापेक्षा त्यानं काय द्यायचं आपल्याला. सुदामा अखंड वनवासी होता पण अखंड प्रसन्न होता. त्यानं त्याच्याकडे काही मागितलं नाही. जेव्हा तो मथुरेहून सुदाम्याकडे आला, सुदाम्याची अवस्था बघितली तर जीवस्य कंठस्य मित्र आणि भक्त असणाऱ्या सुदाम्याची अवस्था पाहून त्याला खूप वाईट वाटलं. सुदाम्याला त्यानं ते तुम्ही मी शाळेत शिकलो ते कच्चे पोहे वगैरे मागून घेतली आणि मागून घेतल्यानंतर सांगितलं, सुदाम्या तुला काय पाहिजे ते माग, हे घर धन द्रव्य काय पाहिजे ते माग. सुदामा म्हणाला, मला फक्त तू पाहिजेस.
मला तू सोडून काहीही नको आहे. त्यानं सुदाम्याला छातीशी कवटाळलं आणि सांगितलं, तथास्तु, तुला मी हवा आहे ना सुदामा, मी तुझ्या बरोबर आहे. आपण तू सोडून सगळं पाहिजे. तो उदार आहे. उदार हस्ते देता झाला कमला वराने, किती सावरशी दो कराने. त्यानं जर द्यायचं ठरवलं ना श्रोत्यांनो, तर तो एवढं देतो की 2 हातानं सावरता सावरता पुरेपूर होतो. आणि त्यानं जर न्यायचं झालं ना, तर एवढं नेतो की कितीही बंधनं केली तर ते गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून म्हटलं जातं, एक हिंदीमध्ये म्हण आहे, ऊपरवाला देता है तो छप्पर फाड़ के देता है, और ऊपरवाला लेके जाता है तो छप्पर भी लेके जाता है. त्याने द्यायचंच झालं तर एवढं देतो, घेऊनच जायचं झालं तर छपरासहित आपल्या सहित सगळं तो नेतो. मग यातला मध्यम मार्ग काय? तो उदार आहे आणि आपल्या औदार्यानं तो आपल्याला सगळं देणार आहे. आपण कामी आहोत. मी म्हणालो तुम्हाला पहिल्यांदा, आपण विकारी आहोत आणि तो गुणवंत आहे. आपण फक्त इच्छा व्यक्त करण्याचं काम करतो. या इच्छावशामध्ये आपण नेहमी सामावलेलो असतो, परंतु त्याचं औदार्य एवढं महान आहे. त्याच्या औदार्याबरोबर माऊलीनं पुढे आणखीन त्याच्या 3 गुणांचं वर्णन केलेलं आहे. ज्ञान. देवाला शोधावं कुठं? माऊली तर उत्तर देतात. पाठीमागे एका अध्यायात एक श्लोक मी आपल्याला मागे पुढे सांगितला असेल, नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमही विद्यते. या भूतलावर सगळ्यात पवित्र, सगळ्यात श्रेष्ठ जर काय असेल तर ईश्वर विषयक जाणीवेचं ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे. याच्यासारखं पवित्र, याच्यासारखं महान दुसरं या जगात काही नाही, असं माऊलीनं वर्णन केलेलं आहे. हे जे ज्ञान आहे हे ईश्वरी शक्तीचं अंगभूत वैशिष्ट्य आहे. ईश्वरी शक्तीनं हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलं. थोडक्यात कसं आहे माहितीये का? देवाला जाणावा कशात? देवाला भक्तीत, कर्मकांडात, नवसा सायासात, उपवास तापासात, याच्यात जाणावा की ज्ञानात जाणावा? माझं उत्तर आहे, देवाला ज्ञानातच जाणावा. कारण काय होतं, उपवास तापास, व्रत, वैकल्य, नवस, सायस हे जे आहेत ना, हे आईला तिलावरच्या गोष्टी आहेत. या काही क्षणानं विरून जातात. परंतु भगवंताचं जे झालेलं ज्ञान आहे आणि त्याच्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी तो वशिष्ठाकडे गेला, तो महर्षींच्याकडे गेला. त्यानं स्वतः काही काळ ज्ञान प्राप्तीसाठी ऐश्वर्याचा त्याग केला. भगवान प्रभू श्री रामचंद्राच्या अवतारामध्ये त्यानं हा त्याग करण्याचं काम केलं. भगवान श्रीकृष्णाने हा त्याग करण्याचं काम केलं. जगाला दाखवून दिलं, ज्ञानाशिवाय माझं रूप कळणार नाही, त्यासाठी मलाही ज्ञानी व्हावं लागेल. म्हणून तो ज्ञानी होण्यासाठी आचार्यांच्याकडे गेला. देवाला जर तो भेटलाच तर तू हवास आणि तुझ्या स्वरूपाचं ज्ञान हवं. अध्यात्मात एक प्रक्रिया आहे, स्वस्वरूपाचं अज्ञान. जर निवृत्त व्हायचं झालं तर काय करावं? याचं उत्तर माऊलीनं दिलेलं आहे की स्वस्वरूपाचं अज्ञान जर नाहीसं व्हायचं झालं तर ईश्वर स्वरूपाचं ज्ञान व्हावं. ईश्वराच्या स्वरूपाचं ज्ञान झालं की स्वस्वरूपाचं हे अज्ञान आपोआप नष्ट होतं. आणि स्वतः या ज्ञानासाठी त्यानं प्रत्यक्ष प्रयत्न केलेला आहे. वैराग्य शब्दाचा अर्थ असा आहे, जे अनुकूल आहे, जे मिळतं सगळं काही, त्याचा जाणीवपूर्वक त्याग करणं म्हणजे वैराग्य. ते सायकोलॉजीमध्ये कोल्याला द्राक्षे आंबट नावाचा सिद्धांत सांगितला जातो आपल्याला. जे मिळत नाही ना त्याचा त्याग करणं म्हणजे उडीच तिथपर्यंत पोहोचत नाही. म्हणून कोल्यानं सगळ्या जगाला ओरडून सांगणं, हे काय त्या द्राक्षात अर्थ नाही, आंबट आहेत. तसं आहे भक्तीच्या आणि ईश्वरी शक्तीच्या साम्राज्यात जे मिळत नाही ते नकोच होतं मला.
नको होतं म्हणून मिळालं ना, आम्हाला ते मी घेतलं नाही असं सांगण्याऐवजी ते मिळालं नाही असं का सांगत नाही आपण? याला म्हणतात अनुकूल सुख जी आहेत. म्हणजे अनुकूल म्हणजे आपल्याला जशी हवी तशी, आपल्याला जशी हवी तशी जी सुख असतात याचा जाणीवपूर्वक त्याग करावा लागतो. मित्रांनो, भोगाचा भाग आटल्याशिवाय त्यागाची हिरवळ कधी दिसत नाही. त्यागाच्या हिरवळीपर्यंत जायचं झालं तर हे भोगी जीवन कुठंतरी आटलं पाहिजे. याला आटणी लागल्याशिवाय त्यागाची प्रवचन देवळात करण्यात अर्थ नाही. हा त्यागीपणा आपल्या जीवनामध्ये कधी ना कधीतरी यावा लागतो. 4 रुपयाचा, 2 कपड्याचा, 2 घास जेवणाचा त्याग करणं म्हणजे खूप मोठं वैराग्य नाही. तर माऊलीनं मदलसा नावाच्या प्रकरणात म्हटलेलं आहे, ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती, बावी त्या पोखरणी, नदी गंगा वाहती, हे सुख सांडोनिया, कासया वनसेविती, पर्यादे मदालसा, सोहम जो जो रे बाळा. सोहमचा पाळणा गाताना आमची माऊली म्हणते की जिथं कुलस्त्रिया ज्या आहेत, जिथं संस्काराची बेट घराघरामध्ये वाढत आहेत, राज्य, राणी व संपत्ती ही सगळी ज्यांच्या पायावर लोटांगण घेत आहेत, त्या सगळ्याचा त्याग करायचा. हा काही जोक नाही, ही काही तुमच्या माझ्यासारख्याला पॉसिबल गोष्ट नाही. कारण यांचा त्याग करत नाही आपण, यांच्या सगळ्यासाठीच जगतो आपण. म्हणून आपण जीव आहोत. भक्तीच्या, ज्ञानाच्या आपण ऐल तीरावर का आहोत? आपण या सगळ्यासाठी जगतो. राजा गोपीचंद जेव्हा दिग्विजयी झाला आणि दिग्विजय झाल्यानंतर गोपीचंदाचं राज्य, राणी व संपत्तीच्या आधारे खूप मोठा जो राज्यारोहण किंवा राज्याभिषेक सोहळा आहे तो सुरू झाला. गोपीचंदाच्या पाठीवर 4 गरम थेंब पडले. गोपीचंदाने वर बघितलं तर आपल्या आईचे दुःखाश्रू आपल्या पाठीवर पडलेले आहेत. ते सगळं सोडलं आणि गोपीचंद आईपर्यंत गेला. आई साहेब, मी राजा झालो आणि तुम्हाला एवढं दुःख झालं? आई म्हणाली, हो बाळा, खरंच दुःख झालं. कारण हे राज्य, राणी, संपत्ती याची जेव्हा तू मृत्यू पावशील तेव्हा मुठभर राख होईल. ही मुठभर राख कोणतरी कुठल्या तरी महानदीत विसर्जित करण्याचं काम करतील. मला वाटतं गोपीचंदा, या शरीराची राख होण्याच्या अगोदर तू असाच पराक्रम करावास की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र उगवण्याचं आणि मावळण्याचं काम करतात तोपर्यंत तुझा पराक्रम पृथ्वी तलावर दरवळत राहावा. राज्यवैभवाला लाथ मारून गोपीचंद निघून गेला आणि नाथ संप्रदायामध्ये नवनाथांच्या पैकी जे अनन्यसाधारण अधिकारी तयार झाले त्यात गोपीचंदाचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागलं. एवढं मोठं वैराग्य. भगवंताकडे वैराग्य तसंच होतं. कैकेयीने सांगितलं, माझा पुत्र राज्यारोहण व्हावं आणि रामाने वनवासाला जावं. जर भगवंत म्हणाला असता, मी मोठा, माझी आई, या सर्व ज्या 4 आया आहेत यांच्यामध्ये क्रमांक 2 वर येते. माझी आई मोठी, म्हणजे माझी आई मोठी, मी मोठा, आणि मी राज्याचा त्याग का करायचा? वाल्मिकीनं वर्णन केलं. नंतर अनेकांनी याचं वर्णन करण्याचं काम केलं. तुलसीदास म्हणतात की कसं झाडाने वेळ आल्यानंतर साल सोडून द्यावी आणि झाडं वैराग्य संपन्न व्हावीत, तशी राजवस्त्र आणि राज्य अलंकार प्रभू राम श्रीचंद्राने एका क्षणात सोडून दिली आणि अखंड वनवासी झाला. वनवासी होऊन एका वनवेशाच्या अवस्थेमध्ये गाव, खेडी, जंगल फिरण्याचं काम केलं. एवढं मोठं वैराग्य. या वैराग्यापोटी राज्याला लाथ मारली प्रभू रामचंद्राने. गोकुळचा आनंद, गोपिकेंचा आनंद, गोकुळीचं सुख त्याग करून कृष्ण मथुरेत पोहोचला. मथुरा एकेकाळी सुवर्णाची नगरी होती असं मानल्या जातं.
पण कंसाचा वध केला, तिथून निघाला आणि तिथून निघून देवकीने उदरी वाहिला, यशोदे सायासे पाळीला, परी शेखी उपयोगा गेला पांडवासी, तिथून निघाला आणि पांडवांना उपयोगी गेला, कशातही अडकला नाही. बघा, वनवासी रामाच्या चित्र तुम्ही तुमच्या घराघरामध्ये आहेत, रामायणामध्ये आहेत. काय आहे? वल्कल आहे, धोतर आहे, धनुष्य आहे आणि असा जो मेघवर्णीय राम आहे तो आपल्याला दिसतो. कृष्णानं आता तुम्ही सोन्याची मुकुट परिस्थितीने रूप कृष्णाच्या डोक्यावर घातली, पण कृष्णाला काय म्हणतात? मोर मुकुट पितांबर धारी. मोर पीस आहे, लाकडी बासुरी आहे आणि एक छोटस जे वस्त्र आहे ते परिधान केलेलं आहे, वनदेवता म्हणून कृष्ण प्रकट झाला, वैराग्य संपन्न. श्रोत्यांनो, या भारताचं दुर्दैव काय आहे माहिती आहे का? श्रीकृष्णाचं वैराग्य देशासमोर येण्यापेक्षा श्रीकृष्णाचा भोग आणि श्रीकृष्णाच्या रासलीला भारतीय पातळीवर कथा कीर्तन कृष्णलीला वर्णन करणाऱ्या मंडळींच्या पासून राज्य पातळीपर्यंत आमच्या समोर अधिक प्रमाणात आणण्यात आल्या. कृष्ण किती त्यागी होता, कृष्ण किती वैराग्य संपन्न होता, ही गोष्ट आमच्या समोर आलीच नाही. एवढं यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य, हे वैराग्य त्यानं अशा पद्धतीनं प्रकट करण्याचं काम केलं. ऐश्वर्य, तो ऐश्वर्य संपन्न आहे म्हणून तो भगवंतू, त्याला देव याच्यासाठी म्हणतात. या देवत्वाची अनुभूती, भक्तत्वाचा साक्षात्कार आणि भक्ताचे प्रकार याचं माऊलीनं जे पुढे वर्णन करण्याचं काम केलेलं आहे. या 6व्या अध्यायाचा उपसंहार आणि 7व्या अध्यायाच्या प्रारंभी येणारी जी महानदी आहे संसार समुद्रातली, त्या महानदीचा परिचय आपण काही ओव्यांच्या द्वारा, काही मोजक्या ओव्यांच्या द्वारा ज्ञानोबा माऊलींच्या शब्दातूनच करून घेऊया. तोपर्यंत रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय.